सत्ता पक्षाचे लोक हिंदू नाहीत, राहुल गांधींच्या वक्तव्यानं संसदेत गदारोळ। हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर बाब, राहुल गांधींच्या वक्तव्यावर मोदींचा आक्षेप। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिवीगाळ, अंबादास दानवेंकडनं प्रसाद लाड यांना शिवीगाळ, प्रसाद लाड यांच्याकडनं दानवेंच्या राजीनामा आणि माफीची मागणी। भाजपवाल्यांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, बोट उचललं तर मोडून टाकेन, अंबादास दानवेंचा प्रसाद लाड यांना थेट इशारा। अभय मुद्राच्या सिद्धांतानं लोकसभेत रणकंदन, विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणानं गदारोळ, राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप। विधान परिषदेवर पंकजा मुंडेंची वर्णी, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यांनाही विधान परिषदेवर संधी। काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर, महाविकास आघाडीकडून दुसरा उमेदवार कोण असणार याकडे मात्र लक्ष। मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, महाविकास आघाडीत 3 उमेदवार देण्याची शक्यता, विधान परिषदेची निवडणूक अटळ। मुंबईत ठाकरेंचे 2 शिलेदार विजय, मुंबई पदवीधर मतदारसंघातून 26,000 मतांनी अनिल परब विजयी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जमो अभ्यंकर विजयी। कोकण पदवीधरमधून भाजपचे निरंजन डावखरे विजय, कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे 1,775 मतांनी आघाडीवर, संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात काटेकी टक्कर। मुंबईतील बोरिवलीमध्ये अनधिकृत रेस्टॉरंट आणि बारवर कारवाई, मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये। दिल्लीमध्ये उद्या एनडीएतील नवनिर्वाचित खासदारांची बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित, पंतप्रधान मोदी खासदारांना करणार संबोधन। मुंबईतील झोपडपट्ट्यांची चौकशी होणार, चौकशीसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार, उदय सामंतांची घोषणा। अनिल परबांच्या समर्थकांचा मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष, कार्यकर्त्यांच्या वतीनं गुलाल उधळत फटाक्याची जोरदार आतिषबाजी। परळीमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा जल्लोष, पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। धाराशिवच्या खासगी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया रखडल्यानं विद्यार्थ्यांना फटका, दीपक केसरकरांचे पोस्टर उलटे टांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अनोखं आंदोलन। सोलापुरात रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ माकप पक्ष आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा दिला इशारा। चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, कांद्याला स्थिर हमीभाव देण्याची केली मागणी। सोलापुरातील सेतू कार्यालयात महिलांची मोठी गर्दी, लाडकी बहीण योजनेची कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी। भंडारा वन विभागाच्या वतीनं अमृत वृक्ष आपल्या दारी उपक्रमाचं आयोजन, शासकीय संस्थांना वन विभागाच्या वतीनं मोफत वृक्ष देण्यात येणार। जालना जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात, जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा। छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन आरोपीकडून चोरी, बँकेत आलेल्या ग्राहकाचे 33,000 रुपये चोरले, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।